असतील किंवा की आमचे सुनीलजी पाटील सर असतील, हे तीनही पंच आपण सातत्यानं ग्रामीण क्रिकेटमध्ये होणाऱ्या मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहतो. प्रोफेशनल अंपायर आहेत, गेली अनेक वर्ष सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा, अगदी पनवेल प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा देखील या पंचांनी गाजवलेली आहे. म्हणजेच प्रोफेशनल पंच आहेत आणि हे ओळखतात या खेळाडूंना की या खेळाडूंचा खेळ काय आहे, या खेळाचा दर्जा काय आहे. बबुल भगत बायकर मॅन, नक्कीच मी म्हणेन की रोडपाली संघाचा हा खेळाडू आहे. रोडपाली ग्रामीण संघामधून सातत्यानं खूप चांगली कामगिरी आपल्या गावच्या संघासाठी या खेळाडूने केली. गेली अनेक वर्ष त्याच्या नेतृत्वाखाली अनेक क्रिकेट खेळाडू घडलेत. आणि आज जर आपण पाहिलं तर परेश कडके मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणी सुरू असलेल्या 4 लाख रुपये किमतीच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. हे यश आहे आमच्या ग्रामीण क्रिकेटचं आणि हे यश आहे मी म्हणेन रोडपाली संघाचा, संघनायक बबुल भगतचा. तर या ठिकाणी मात्र 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे. अर्थातच ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला परेश कडके याचे छोटे बंधू अर्थातच निखिल कडके ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र बबुल भगत, अर्थातच अमित भगत संघनायक. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज अमित नक्कीच लेटेस्ट 11 संघाचा की हा वेगवान आणि तेच तर राज गोलंदाज आहे. अचूकता आणि वेगवान चेंडू फेकणं ही ओळख आहे या गोलंदाजाची. अमितचा जर आपण लाईन आणि लेंथ पाहिली तर कन्सिस्टंटली डॉक्टर सुरेंद्र सिंग संघाकडून जर कोणत्या गोलंदाजानं कन्सिस्टंटली परफॉर्म केलं असेल तर तो अमित आहे. मग बॅटिंगच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन असो, गोलंदाजीच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन असो, नेहमीच या खेळाडूने प्रभावित केले. आणि हेच कारण आहे की आज आघाडीचा गोलंदाज म्हणून हा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेला बॅकफूट पंच, बॉडी वेट ट्रान्सफर केला होता, क्रीजच्या खोलीचा वापर केला, मात्र चेंडूमध्ये वेग इतका आहे की बॅटचा पट्टा खाली येण्या अगोदर चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला, तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. दिस इज व्हॉट अ क्वालिटी ऑफ अमित. बॉलिंग गोलंदाजी करणारा अमित मात्र आपल्या गुणवत्तेवरती आपल्या खांद्यांचा योग्य वापर करतोय. उंची जर पाहिली यावेळेला मात्र चेंडू रडारमध्ये घेतलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय. इट्स 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. तर या दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय, भाई महेश शेट्टे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय नाना करंगळे साहेब यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. आमचे पत्रकार बंधू आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती. अर्थातच इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटची स्पर्धा मात्र मीडियामध्ये देखील होणार. आपण पाहतोय आमचे मीडिया प्रतिनिधी अर्थातच पत्रकार बंधू नाना करंगळे साहेब यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालंय. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहोत. येत्या तर काही क्रीडा रसिक मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी मी म्हणेन की जी भिंत आहे MSCB ची भिंत आहे त्या ठिकाणी काही क्रीडा रसिक मैदानाच्या आतमध्ये पाय ठेवून आहेत. यावेळेला मात्र संधी होती चेंडू हवेमध्ये. संजय सिंग म्हणेन की थोडस लेट रिॲक्ट केलंय संजय सिंगने, कारण हा झेल होणं गरजेचं आहे. हे 2 ताकदवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तुम्ही सामन्यामध्ये कधी येऊ शकता. तर तुम्हाला सामन्यामध्ये यायचं असेल तर विकेट्स तुम्हाला रेग्युलरली प्राप्त कराव्या लागतील. TJT संघाचा जर विचार केला शमशुलभाई यांना विनंती आहे की आपल्या समवेत जे काही क्रीडा रसिक आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हायचं आहे, कारण तिथून चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतो आणि खेळाडूला दुखापत होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं बाउंड्री लाईन पासून कोबरा पण गेलाय तिकडे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय आणि काय कमालीचं टायमिंग, व्हॉट अ क्लास. आणि हा दर्जा आहे फलंदाज अमित भगत. अर्थातच बबुलच्या बॅटमधून निघालेला हा कलात्मक फटका, चेंडू जाते सीमारेषा पार, चौकार. झेल सुटला गेला आणि झेल कोणाचा सोडला तर निखिल कडकेचा, जो सर्वाधिक विस्फोटक फलंदाज आहे. कालचा सामना आठवा मित्रांनो, 30 चेंडू 24 धावांची गरज, सामना फिनिश केला 4 षटकार लगावून. ही ताकद आहे फलंदाज निखिलची. परंतु बबुल भगत यावेळेला मात्र मिस टायमिंग होतोय. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. पुन्हा एकदा वेग मात्र कामाला येतोय.
तो गोलंदाज अमितचा. मी म्हणेन की वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. पंचांचा इशारा, या ठिकाणी षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर धावफलकावरती मात्र पहिलं दशक धावफलकावर अंकित केलं जात आहे. बिनबाद 10 धावा धावफलकावरती. पहा, एक फ्लाइंग स्टार्ट, 10 धावा आणि त्याचबरोबर बिनबाद ही जमेची बाजू. टीजेटी संघाचा जर आपण विचार केला तर मी म्हणेन या स्पर्धेतला वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर ऑफ मेगा फायनल, अर्थातच अंतिम सामन्याचा प्रबळ दावेदार टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघ. नो डाऊट ज्या पद्धतीने परफॉर्म केला या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर जर विचार केला तर लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 या संघानं देखील प्रभावित केलंय. काय कमालीचा सामना. दुसरा सामना मी म्हणेन की अजूनही डोळ्यासमोर आहे, जिथे 18 चेंडू 18 धावांची गरज होती आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र अक्षरशः मी म्हणेन की या मैदानावरती नांगी टाकण्यास भाग पाडलं होतं. इतका कमालीचा खेळ तो या मैदानावरती झाला होता. आणि कालच्या संपूर्ण दिवसभराचं आकर्षण ठरला तो अर्थातच प्रशांत पुजारी. फलंदाजीमध्ये 20 चेंडू 55 धावांची वादळी खेळी या मैदानावरती साकारली. तब्बल 4 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये या स्पर्धेतलं पहिलं आणि एक मात्र निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम देखील या गोलंदाजानं आपल्या नावावरती केला. पहा, या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्या. केतन आणि अर्थातच गोलंदाज संतोष गोस्वामी या 2 गोलंदाजांना विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मेडन ओव्हर षटक फेकण्याची जबाबदारी किंवा कामगिरी मात्र प्रशांत पुजारीने केली. पहा, इथे सावध पवित्रा घेतला जातोय. निखिल कडके मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सावध पवित्रा निखिलच्या माध्यमातून घेतला जात आहे. याचा अर्थ एका गेम प्लॅन नुसार टीजेटी संघ मैदानावरती उतरलाय. पहा, बबुलचा अनुभव आहे या संघासोबत. लखन भोईर सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये. आणि तर या ठिकाणी गोलंदाज संतोष गोस्वामीसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक चिंटू यांच्याकडनं. चिंटू देखील मला वाटतं खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आलं. यावेळेला मात्र थोडासा पंबल जरूर पाहायला मिळाला होता. संजय सिंग यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. एकंदर जर फील्डवरचं त्यांचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला ना तर मी म्हणेन की एक असा खेळाडू आहे की जो ओळखला जातो फलंदाजीसाठी, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं नाहीये. एक कमजोर कडी ज्याला म्हटलं जातं. तर चिंट्या यांच्याकडनं मात्र संतोषच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज संतोष गोस्वामी यावेळेला मात्र बॅकफूट पंच, कमालीचा फटका, मात्र चेंडू गेला आहे. एलिव्हेशन देता आलं नाहीये. थोडस वाईडिश खेळायचं होतं खेळाडू पासून, परंतु बॅटचा लीड केलाय, बॅटचा टॉपेज घेतलाय आणि चेंडू मात्र गेलाय डिक्लेअर झोनला. मिळते सिंगल, एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर षटक क्रमांक 2 सुरू असताना 12 धावा. बिनबाद ही जमेची बाजू आहे. टीजेटी स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तंबूमध्ये थोडस शांत वातावरण या ठिकाणी आहे, परंतु असं म्हटलं जातं नैसर्गिकरित्या जिथे वादळ येणार असतं त्यापूर्वी काही काळ थोडीशी शांतता ही जरूर निर्माण असते. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाशिवाय या क्रिकेटच्या स्पर्धा पॉसिबल नव्हत्या, ते आदरणीय व्यक्तिमत्व, सर्वांनीय विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सतीशजी पाटील साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालं. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, कारण मान्यवरांचं शुभागमन आपण नक्कीच पाहतोय या व्यासपीठावरती. आज मात्र स्पर्धेचा 3रा आणि अंतिम दिवस आहे. आज मोठ्या संख्येनं मान्यवर अतिथी आपल्याला या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळणार आहेत. खूप चांगलं सुंदर नियोजन आयोजन या क्रिकेट स्पर्धांचं आपण पाहिलं. गेली 2 दिवस क्रिकेटचा थरार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवला आणि या आयोजकांचं जेवढं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण अगदी कमी वेळेमध्ये, निर्धारित वेळेमध्ये या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या. स्वप्न पाहिलं गेलं आयसीपीएलचा पाडतो. इथे मात्र चेंडू बॅटचा टॉपेज जरूर लागलाय. प्रॉपर टायमिंगचा अभाव. मात्र सँडी पालकर एका वेगळी अदा, चेंडू सीमा रेखा पार, 6 धावा षटकार. तर व्हायब्रेशनल अंपायर म्हणून ओळख आहे सँडी पालकर सरांची. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची कला ही नक्कीच आपण पाहत असतो
आणि तो आज जोश मात्र त्यांच्या पंतगिरीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या व्यासपीठाचं उद्घाटन सोहळा आपण नक्कीच यापूर्वी मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहिला. आणि पहा, हे असं दैवत आहे की ज्याचं कुठेही मंदिर नाही, परंतु आजही देवापेक्षाही मोठा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांना दिला जातो संपूर्ण जगभरामध्ये. एक स्टेटमेंट आलं होतं की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर नक्कीच आम्ही खूप पुढे गेलो असतो. हे एका विदेशी राष्ट्राध्यक्षाचे बोल आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ही ओळख आहे माझ्या छत्रपती शिवरायांची. यावेळेला Y+1 अर्थातच 1+1 2 धावांचा बोनस इथे मात्र मिळतोय. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावतोय. धाव फलकावरती धावा येत आहेत. 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती आहेत. आज जर आपण पाहिलं तर एक वेगळं समाधान सर्वच आमच्या स्पर्धेच्या आयोजकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कारण जे स्वप्न पाहिलं होतं यावेळेला मात्र अमित भगत ऑन फायर. चेंडू जातोय 2 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. संतोष गोस्वामी वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बॉलर. आणि त्या गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवला गेलाय. हा सामना सुरू होण्या अगोदर आपण म्हटलं होतं की हा सामना आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. तर 26 धावा धाव फलकावरती आल्यात या चौकारानं. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. प्रतिषटक 13 ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. आणि याच धावगतीने जर धावा धाव फलकावरती आल्या तर TJT संघ मात्र 65 ते 70 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक मी म्हणेन की निखिल कडकेचा अभ्यास केला लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघानं. आणि पेपर मात्र कठीण आला तो बबूल भगत नावाचा. कारण रणनीती गेम प्लॅन हे आपण एका खेळाडूला धरून गेम प्लॅन केला जातो, गेम प्लॅन एक्झिक्यूट केला जातो. परंतु इथे मात्र आता प्लॅन बी वरती काम करावं लागेल. ते लेट SS11 अर्थातच डॉक्टर सुरेंदर सिंग 11 या संघाला 2 षटकांमध्ये 13 ची सरासरी 26 धावा धाव फलकावरती आल्यात. परंतु येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये एक गेम प्लॅन नक्कीच डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघाचा असेल, लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघाचा असेल की प्रशांत पुजारीला अद्याप गोलंदाजीमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं नाहीये. काहीतरी वेगळी रणनीती ही नक्कीच असणार आहे. कदाचित निखिल कडके आहे त्यामुळे या गोलंदाजाबद्दल रिस्क घेतली जात नाहीये. परंतु हा असा गोलंदाज आहे की जो तुम्हाला सामन्यामध्ये कोणत्याही वेळेला कमबॅक मिळवून देऊ शकतो. यावेळेस बॅटीचा लिडिंग आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोनला. पंचांचा इशारा. इट्स अ सिंगल. 27 धावा धाव फलकावरती येत आहेत. एका बाजूनं अटॅक होणं गरजेचं आहे. बबूलनं खेळ खूप चांगला केलाय या मैदानावरती. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. 9 धावांचं योगदान 4 चेंडूंमध्ये या फलंदाजाचं राहिलंय. परंतु निखिल कडके 1 षटकार 1 चौकारासह वैयक्तिक 14 धावांचं योगदान दिलंय ते निखिलनं देखील. एकूण धावसंख्या धाव फलकावरती या एका धावेनं 27. संतोष गोस्वामी प्रत्येक एका चेंडूनंतर मात्र गोलंदाजाशी संपर्क साधला जातोय. रणनीती गेम प्लॅन. आणि इथून मात्र हे ओळखलं जातंय की हा सर्वात ताकदवर संघ आहे या संपूर्ण स्पर्धेतला. आणि या संघाला जर नमवायचं असेल तर तुम्हाला एका योजनाबद्ध पद्धतीनं एका रणनीतीनुसार मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र एलिव्हेशन गेलाय. डिक्लेअर झोनला मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. आणि या एकेरी धावेनं संघ मात्र पुढे सरसावलाय. 28 धावा धाव फलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 धावाच्या सरासरीनं 26 धावा धाव फलकावरती आल्या. हीच धावगती या षटकामध्ये देखील राखण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे जवळपास 3 षटकानंतर जर 40 धावा धाव फलकावरती आल्या तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये 20 ते 25 धावा धाव फलकावरती उभारल्या जाऊ शकतात. हे कॅल्क्युलेशन आहे TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचं. परंतु पहिल्या 2 षटकात 26 धावा गेल्यानंतर या षटकात 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा देत उर्वरित 2 षटकांमध्ये 6 ते 8च्या सरासरीनं धावांमध्ये रोखायचं ही रणनीती आहे. ती अर्थातच लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघाची. थोडंसं डिसा बॉडी लँग्वेज जरूर पाहायला मिळते. सकाळचं सत्र आजच्या दिवसातील मला वाटतं ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. आणि यानंतर मात्र आणखीन एक सामना बिग बॅटल अर्थातच फोर्स फिटनेस ऍडव्होकेट तुषारजी पाटील यांचा संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र अमितजी सुरळकर अर्थातच लेट AS हा संघ आपल्याला
या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर पुढे जाऊ नका मित्रांनो, आज मात्र क्रिकेटचा थरार आणि बऱ्यापैकी चित्र आपलं स्पष्ट होत असताना पैजान वॉरियर डिफेंडिंग चॅम्पियन संघ मात्र थोडासा आज रिलॅक्स असेल, कारण विथ अ 6 पॉइंट टेबल लीड करण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून जरूर केला जातो. आपण निखिल कडके द मॅन इन फॉर्म बट नॉट दिस टाइम. यावेळेला मात्र चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. प्रशांत पुजारी झेलच्या खाली येतोय आणि एक सहज सोपा झेल पूर्ण करत असताना हा पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला जातोय, तो टीजीटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचा. पहिला गडी बाद झालाय. एकूण धावा फलकावरती धावांचा विचार केला पण तिसऱ्या षटकामध्ये अमितचा वापर केलाय. प्रशांत ऐवजी अमितच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात एक रणनीती होती संघनायकाची की 2 पैकी 1 फलंदाज आणि खास करून निखिलला लवकरात लवकर मैदानातून बाहेर पाठवणं ही गरज होती तिसऱ्या षटकामध्ये आणि ती गरज मात्र पूर्ण केली आहे अमितनं. मी सुरुवातीला देखील म्हटलं की कन्सिस्टंटली जर कोणत्या गोलंदाजानं परफॉर्म केलं असेल लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 संघासाठी तर तो गोलंदाज अमित आहे. बॅटच्या माध्यमातून देखील कॉन्ट्रीब्युशन अमितचं खूप चांगलं राहिलंय आणि परवा जर पाहिलं तर पहिल्या दिवशी हा खेळाडू उपस्थित नव्हता, कारण हा खेळाडू होता मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणी सुरू असलेल्या फिरोजिया चषक 2022 अर्थातच 4 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये. यावेळेला मात्र चांगला कमबॅक आणि इथे पहा पंच एक वेगळी अदा. दिस इज व्हॉट कॉल स्टँडिंग अंपायर. आणि इथे मात्र पहा बबूल या ठिकाणी स्वतःहून क्रीज सोडतायत. बबूलना माहित होतं की बॅटची कड घेऊन हा चेंडू गेलाय आणि फलंदाज बाद. स्पोर्ट्समनशिप या ठिकाणी नक्कीच. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन्स असं म्हटलं जातं आणि इथे मात्र बबूलनं सांगितलंय की होय हा चेंडू माझी बॅटची कड घेऊन गेलाय आणि त्याने मात्र मैदान सोडलंय. निखिल बाद झालाय. निखिल पाठोपाठ बबूल देखील बाद झालाय. अमिलला पुन्हा एकदा गोलंदाजी देण्याचा जो गेम प्लॅन होता लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 संघाचा तो मात्र या मैदानावरती सक्सेस होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दोनही आघाडीचे फलंदाज गमावले. ज्या फलंदाजाने फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली, फलंदाजीचा दमखम या मैदानावरती दाखवला, परंतु येणाऱ्या फलंदाजांना त्याच्यामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी राखावी लागेल आणि ती कन्सिस्टन्सी या ठिकाणी राखणार का टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघ. विजेंदर आहेत स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक भोईर. सॉरी सूरज आहेत. इट्स सूरज ऑन स्ट्राईक. पण 3 खेळाडू असे आहेत, मी नक्कीच या 3 खेळाडूंबद्दल बोलेन. यावेळेला चांगला चेंडू आहे, वेगवान तेज सर्रास गोलंदाजी. वेग ही ओळख आहे अमितची आणि इथे मात्र वेगवान चेंडू फेकला गेला होता. बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. सूरजच्या माध्यमातून सिंगल मात्र आली असेल. विडॉपला चेंडू ट्रॅव्हल केला तोपर्यंत मात्र संधी मिळाली. 1 धावेनं संघ पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्यात 29 धावा. 29 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोनही सलामीवीर फलंदाज मात्र तब्बूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचे षटक क्रमांक 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कदाचित चौथ्या षटकामध्ये प्रशांत पुजारी गोलंदाजाचा वापर केला जाणार का. यावेळेला पॅडलाईनला चेंडू पायामध्ये बेड्या टाकण्याचं काम या चेंडूवरती जरूर केलं गेलं होतं. ऋतिक बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लिमिट ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. सिंगल मात्र धावफलकावरती आली आणि षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त झाला. गोलंदाज अमितच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायचं झालं तर 2 षटक 0 निर्धाव 14 धावा. तर ऋतिक भोईर साठी देखील या ठिकाणी सुवर्ण संधी आहे, परंतु गोलंदाजीचं पृथक्करण पुन्हा एकदा पाहूया. 2 षटक 0 निर्धाव 14 धावा आणि 2 फलंदाज बाद ही कामगिरी राहिली अमितची. तर पारितोषिक आहे ऋतिक साठी सलग 3 षटकाराला धीरज यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक. एकूण धावा आल्या धावफलकावरती 30. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गेलं, फाईट बॅक केलं गेलं. अमितनं मात्र पुन्हा एकदा संघाला सामन्यामध्ये परत आणण्याचं काम केलंय. 4 धावा दिल्या त्या षटकामध्ये. 2 महत्वपूर्ण फलंदाज आघाडीचे तब्बूच्या आश्रयाला पाठवलेत. यावेळेला मात्र गोलंदाजीमध्ये प्रशांत पुजारी एक मात्र गोलंदाज ज्यानं या स्पर्धेतलं निर्धाव षटक मेडन ओव्हर टाकला तोच गोलंदाज प्रशांत पुजारी यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती. लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 संघासाठी. यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू होता. पहा चांगला फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण.
ऑलराऊंड क्रिकेट मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालं. इथे सेक्युरी स्वरूपाची धाव, पण निखिल कडके बाद झाल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मानस फलंदाजाने दाखवला नाही. उलट 2 फलंदाज गमावले टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघानं आणि फक्त सिंगल्स मध्ये धावा फलकावरती आल्यात. परंतु इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज प्रशांत पुजारी जेलच्या खाली येतात. झेल कंप्लीट आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज गमावलाय. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज बाद टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचा. 3 गडी बाद धावफलकावरती धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 13च्या सरासरीनं 26 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा. षटक क्रमांक 4. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज अण्णा पॅची पेटची. यावेळेला मात्र बिग हिट, बिग ब्लो, परंतु व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. दिस इज नॉट द स्टँडर्ड ऑफ डॉक्टर लेट सुरेंदर सिंग 11 संघाचा. अप्रतिम झेल, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एफर्ट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अमित, आय थिंक इट्स सुयोग. संजोग याने मात्र कमालीचा झेल या मैदानावरती टिपलाय. तर इथे मात्र अमित आहेत मला वाटतं. खूप दूरवरचा व्ह्यू आहे त्यामुळे थोडस 12th मॅन देखील कन्फ्युज होते. तर अमितने मात्र कमालीचा झेल टिपलाय. तर चिंटा यांच्याकडनं 100 आणि सनी सिंग यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे रोख कॅश 300 रुपयाचं पारितोषिक अमित साठी. नवीन फलंदाज सौरभ. यावेळेला मात्र संधी होती. प्रशांतने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 फलंदाज बाद केलेत या षटकामध्ये. आतापर्यंत धावा खर्च केलेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा. 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत गोलंदाज प्रशांत पुजारीनं. वेळेन की हे कारण आहे की संपूर्ण टीमनं परफॉर्म केलंय. पण फलंदाजीमध्ये संतोष गोस्वामीनं कालच्या परवाच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. कमालीचा खेळ या मैदानावर दाखवला. काल प्रशांत पुजारीच्या बॅटमधनं आपल्याला वैयक्तिक 50 धावांची अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली. मेडन ओव्हर प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अगदी त्याच प्रकारचा परफॉर्मन्स आज देखील या षटकामध्ये प्रशांतकडनं पाहायला मिळतोय. एकूण चेंडू फेकलेत या षटकामध्ये 4. 5 चेंडू फेकलेत आणि तब्बल 2 धावा देत असताना 2 फलंदाज बाद केले. कमालीची गोलंदाजी. पण टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघानं 2 षटकात 13ची सरासरी. उर्वरित 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती. षटक 4 देखील या ठिकाणी होते समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाची धावा संख्या 4 गडी बाद. तर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यस, मी व्हॉलेंटियर्सला विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तर 32 धावफलकावरती आल्यात. हा आहे क्रिकेट मित्रांनो पहिल्या 2 षटकांमध्ये 13ची सरासरी, 26 धावा धावफलकावर. पहिल्या 12 चेंडूमध्ये 26 धावा उभारल्या. ज्यावेळेला निखिल कडके आणि बबुल भगत मैदानाच्या आतमध्ये होते आणि जसा निखिल बाद झाला तिथून मात्र 12 चेंडूत टीजेटी संघानं फक्त आणि फक्त 6 धावा उभारल्या. ज्याच्यामध्ये अमितच्या तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा. तर प्रशांत पुजारीच्या या षटकामध्ये आल्या 2 विकेट्स आणि फक्त 2 धावा. कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 संघाच्या गोलंदाजाकडून. परंतु मित्रांनो अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 ताकदवार फलंदाज अर्थात पेची अण्णा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या समवेत मात्र सौरभ उर्फ सन्नाटा. नक्कीच हे निकनेम्स आहेत खेळाडूंचे. अगदी मुंबईचा व्यावसायिक क्रिकेट संघ जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये असे काही नावं आहेत. यस, हे 300 रुपयाचं पारितोषिक आपण अमित साठी पाहणार आहोत. तेव्हा अमितने अप्रतिम झेल टिपला. सनी सिंग यांच्याकडनं 200 रुपये तर चिंटा यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक त्या झेल साठी आलंय. अमितनं हा सामना संपल्यानंतर मात्र आपलं हे कॅश प्राइज या ठिकाणाहून कलेक्ट करायचंय. तर आपण मुंबईच्या व्यावसायिक क्रिकेट संघाचा विचार करत होतो. अगदी आता हेच फॅड आपल्या ग्रामीण क्रिकेट इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये देखील आलाय.
तर फलंदाज पॅची हे नाव आहे, अण्णा या नावानं निकनेमनं संबोधलं जातं. नॉन स्ट्रायकिंग एंडचा जर आपण पाहिलं सौरभ, आणि सौरभ म्हटलं तर क्रिकेटमध्ये खूप काही, आज जर आपण पाहिलं बीसीसीआयचं अध्यक्षपद सौरभ गांगुली भूषवत आहेत. त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये गॅरी कर्स्टन कोच असताना खूप चांगला बदल भारतीय संघामध्ये झाला आणि निरनिराळे प्रयोग गॅरी कर्स्टन सरांनी भारतीय संघाबरोबर केले. आणि आज आपण पाहिलं तर तीनही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघ मात्र अव्वल दर्जाचा खेळ करतोय. आणि अगदी तोच सौरभ नॉन स्ट्रायकिंग एंडला सन्नाट आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. अंतिम षटक घेऊन गोलंदाज संजोग. या ठिकाणी अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी संजोग वरती येऊन ठेपली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र आली आहे, परंतु टीजेटी रुडपाली स्पोर्ट्स कळंबोली संघाला इथून मात्र आक्रमक खेळ मैदानावरती दाखवावा लागेल. सिंगल जरूर धावफलकावरती आले, 33 धावफलकावरती, परंतु इथून जर कमबॅक करायचं असेल तर मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके हे बॅट मधनं येणं नितांत गरजेचं आहे. संजोग यावेळेस पहिला फटका येणार का? मिस टायमिंग होतंय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि इथून मात्र नक्कीच आउटफील्डशी थोडासा नाराज जरूर आहे, पण तो बॉडी बॅलन्स मात्र कमालीचं दाखवलाय. झेल टिपला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद. एक फलंदाज गमावला, अर्थातच टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघानं. झेल मात्र टिपलाय क्षेत्ररक्षक व्यास. बुमराह या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. नवीन फलंदाज ऋषभ नॉन स्ट्रायकिंग एंडला टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघ मात्र काहीसा अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 2 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर संघावरती आलेलं मानसिक दडपण, त्यानंतर आलेल्या 12 चेंडूतल्या फक्त आणि फक्त 6 धावा. तर गोलंदाज या दबावाचा फायदा उचलत असताना पण कन्सिस्टंटली तिसऱ्या आणि चौथ्या स्टंपावरती गोलंदाजी केली जाते. अगदी चौथ्या आणि 5व्या स्टंपावर गोलंदाजी केली जाते. कोणत्याही प्रकारे फलंदाजाच्या शरीराच्या दिशेने चेंडू केला जात नाहीये, अगदी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विकेट्स मिळवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाहीये गोलंदाजाला, फक्त चेंडू निर्धाव कशा पद्धतीने फेकता येतील, कारण चेंडू निर्धाव आला तर दबाव आपसूकपणे फलंदाजीवरती येईल हे मात्र ओळखलंय. यावेळेला थोडस धीम्या गतीने चेंडू फेकला होता, फिंगर्स रोल केल्या होत्या. इट्स वन डिक्लेअर रिझन, अंपायरचा पंचांचा इशारा मात्र येतोय. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 संघाच्या गोलंदाज संजोग या गोलंदाजानं. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीजेटी स्पोर्ट्स अर्थातच त्रिंबक झोमा ठाकूर टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ आपण पाहतो. यावेळेला मात्र बिग 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि ते मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार. बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा दर्जेदार पहिला कॉन्फिडंट चौकार. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज ऋषभ. अमरजी ठाकूर साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघ. आणि अमरजी ठाकूर यांचा जर आपण विचार केला तर एक युवा नेतृत्व आहेत, खूप चांगला त्यांचा देखील समाजाशी खूप चांगलं कार्य आहे. समाजासाठी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून देखील अनेक उपक्रम बजावले जातात आणि या ICPL चे प्रमुख आयोजकांमध्ये देखील आहेत. आणि त्यांचाच हा संघ, अमरजी ठाकूर सरांचा हा संघ आपण नक्कीच या मैदानावरती पाहतोय. एक युवा नेतृत्व आहे, पण तो जर आपण सुरुवात पाहिली, सुरुवात खूप चांगली होती. इट्स अ नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. आणि अर्थातच नो बॉल म्हटल्यानंतर पुढील चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. एक समालोचनाच्या माध्यमातून मी ऐकलं होतं की उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी फ्री हिटचा फायदा उचलला जाणार का? यावेळेला मात्र बिग हिट, फ्री हिटचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षक जरूर, मात्र केवळ दर्शक भरून चेंडू सीमा रेखा पार. षटकार. हे 2 फटके सामन्यामध्ये डिफरन्स क्रिएट करतील. एक चौकार या अगोदरचा जो प्रशांत पुजारी या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र फ्री हिट वरती आलेला हा षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती 45 आणि विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 46 धावांचं. तर जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती होतोय बदल. येणारे 30 चेंडू आणि या 46 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार
पाठलाग याचा प्रत्यक्ष धावता वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती राष्ट्रभाषा हिंदीतून आकाश गुप्ता. तो नक्कीच आमचे मान्यवर सन्मानश्री दौलतरावजी शिंदे साहेब यांचा इथे शुभागमन झाला आहे. तर इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आणि आमच्या आयोजकाच्या माध्यमातून आपला सहर्ष स्वागत है. तो चलिए नेक्स्ट मैच का टॉस फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली बनाम लेट ए स्पोर्ट्स क्लब कलम्बोली. दोनों टीम के कैप्टन से गुजारिश है, आइए प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस के लिए. तर चला विनंती असेल फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब चे कर्णधार आणि लेटेस्ट चे कर्णधार दोघं कर्णधार विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. स्वप्नीलजी जाधव जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. त्यानंतर सन्नी सिंग आपल्याची विनंती आहे टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तो चलिए बिल्कुल विनंती होगी सन्नी सिंह मेरी आवाज अगर आप तक पहुंच रही है तो आइए टॉस के लिए. इनिंग ब्रेक है, इनिंग चालू होने के बाद काफी डिस्टर्बेंस होता है. विपक्षी कप्तान स्वप्निल यादव यहां पर उपस्थित है. तो आइए स्वप्निल यादव प्रेजेंटेशन बॉक्स में आपका इंतजार. तर नक्कीच आमचे आलेले मान्यवर सन्माननीय श्री दौलतरावजी शिंदे यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल दोन्ही संघांमध्ये. तर विनंती असेल आमचे आलेले पाहुणे यांना की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. तो बिल्कुल हमारे मान्यवर यहाँ पर उपस्थित है दौलतराव जी शिंदे साहब. इनके हाथों टॉस किया जाएगा अगले मुकाबले का. एक तरफ लेट एस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली तो दूसरी तरफ फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली. कॉल इज हेड्स एंड टेल. फोर्स फिटनेस संघाने टॉस जिंकला आहे. डिसिजन
पहले फील्डिंग करेंगे, पहले फील्डिंग करते हुए कितने रन का टारगेट, कितने रनों पर रोकने की कोशिश होगी विपक्षी टीम को? 40 से अंदर ही। 40 के अंदर रोकना कोशिश होगी। डू एंड डाई का मुकाबला है, बाकायदा आप जानते हैं कहीं ना कहीं गेंदबाजों पर आपकी काफी परेशानी होगी कल के गेंदबाजी को लेकर। तो आज कोई लाइनअप में चेंजेस होगी या कुछ नया? नहीं, लाइनअप तो वही रहेगा, अच्छी बॉलिंग कर रहे फिलहाल तो बॉलर हमारे, और हालांकि कोशिश ये करेंगे सिर्फ सनी को रोकने की। बिल्कुल, सभी कप्तान का यही है कि पहले सन्नी को ही रोकना है। बिल्कुल, चलिए बहुत बहुत शुभकामनाएं इस मुकाबले के लिए। कितने रनों का टारगेट सेट करेंगे? 50 से 60 का। पिछले मुकाबले में हार का सामना करना पड़ा था, हालांकि संघर्ष किया आप लोगों ने, कहीं थोड़ी सी कमतरता नजर आई, तो कहाँ पे कमी रह गई इस मुकाबले में जीतने में? कमी तो कहाँ नहीं रह गई बोलेंगे, सबने अपना 100% दिया। गेम है, कोई ना कोई तो जीतना ही था, एक की तरफ हार होनी थी, एक की तरफ जीत होनी थी। बिल्कुल, मैत्रीपूर्ण लड़त जरूर है, लेकिन अब ये मुकाबला आपके लिए डू एंड डाई का है, तो यहाँ से कहीं ना कहीं संघर्षमय सामना जरूर देखने मिलेगा। तो चलिए, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं। हमारे मेहमान सन्माननीय श्री दौलतरावजी शिंदे साहेब, काय म्हणाल साहेब आमच्या आयोजकांबद्दल? आमचे सन्माननीय ॲडव्होकेट तुषारजी पाटील असतील, पनवेल महानगरपालिकाचे आमचे विद्यमान दयावान सतीशजी पाटील, यांच्याबद्दल काय म्हणाल या संपूर्ण आयोजकांबद्दल किंवा या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेबद्दल तर मी असं बोलतो का खूप आनंददायी क्षण आहे. असं काम किंवा कर्तव्य करणे फार कमी लोकांच्या मध्ये असतं. तेव्हा सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देऊन थांबतो. आणि या खेळामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जो सिक्सर मारेन त्याच्याकडून त्याला माझ्यातर्फे 501 रुपये पहिलं बक्षीस असेल. नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब, या स्थानपण व्हायचं आमच्या अतिथी कक्षांमध्ये. इस बार देखिए मौका जरूर बना था, लेकिन वहां पर थोड़े से दूर रहे सौरभ गायकवाड़ गेंद के पास से, और दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए स्कोर कार्ड के ऊपर. काफी बढ़िया बल्लेबाजी, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में. यहाँ पर होता हुआ एक तरफ टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली, दूसरी तरफ लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स कलम्बोली. दोनों टीम के बीच काफी घमासान मुकाबला, बेस्ट वर्सेस बेस्ट बैटल इस वक्त बीच मैदान के ऊपर चलता हुआ. 46 रनों का टारगेट सेट किया है, तो बिल्कुल दूसरे इनिंग में भी मनोरंजन देखने का मौका जरूर मिलेगा. लखन बोयर द गोल्डन आर्म मैन विद द गोल्डन आर्म इस वक्त गेंदबाजी क्रमांक पर. इस बार देखिए थोड़ा सा चकमा दिया गेंद ने, टप्पा खाने के बाद थोड़ी सी लहराई, डिक्लेयर जोन में गई, अंपायर का इशारा आता हुआ. इसी 1 रनों के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 13 रन. संतोष गोस्वामी का विकेट जाने के बाद नए बल्लेबाज ऋषि इस वक्त मैदान पर आए प्रशांत पुजारी का साथ देने के लिए. और प्रशांत पुजारी ने कौन भूल सकता है, कल के दिन में क्या लाजवाब पारी खेली थी, अर्धशतकीय पारी, उसके बाद संपूर्ण प्रतियोगिता का पहला मैडन ओवर जिनके माध्यम से फेंका गया. प्रशांत पुजारी इस वक्त बल्लेबाजी क्रम पर स्ट्राइक पर जरूर नजर आएंगे. इस वक्त लोअर फुटोस गेंद लेग साइड के रीजन में मैच दिशा देने का काम किया, गेंद गई दनदनाती हुई सीमा रेखा पार 4 रनों के लिए. लाजवाब स्ट्रोक. प्रशांत पुजारी कल के दिन से देखा जाएगा तो काफी अच्छी लय में बल्लेबाजी करते नजर आए इस मैदान के ऊपर, काफी बढ़िया परफॉर्मेंस दिया इन्होंने. तो इसी प्रकार की बल्लेबाजी अगर आपकी जारी रहती है बिल्कुल एक अच्छा खिलाड़ी, एक बड़ा खिलाड़ी है, तो टेक्निकल स्ट्रोक इनके माध्यम से बार बार देखने को मिलता है. गेंद को अपने तक आने देते हैं, पेशेंस रखते हैं, गैप सिलेक्शन ढूंढकर तभी प्रहार करते हैं उस गेंद के ऊपर. और गेंद जब तक एक सेफ जोन में ना हो, स्कोर 70 रन ऑन द बोर्ड. टीम लेड डॉक्टर सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलम्बोली. तो मैं बात करता, काफी बढ़िया क्रिकेट है. चलिए स्पीड अप कर रहा है अंपायर, थोड़ा स्पीड अप कर रहा है. नए गेंदबाज राजा, स्ट्राइक एंड पे बल्लेबाज ऋषि, नॉन स्ट्राइक एंड पे प्रशांत.
पिछले गेंदबाजी मार्ग पर राजा दूसरा अपने स्पेल का अपनी वैयक्तिक पहली ओवर लेकर आते हुए पहली गेंद बल्लेबाज ऋषि के लिए। इस बार उठा के खेला है लॉन्ग हिट की दिशा में, गेंद वहां पर निकल करके को बीट करेगी, वन बाउंस सी मारेगा पार 4 रनों के लिए आता हुआ आईसीपीएल चौकार। तो यहाँ पर ऋषि ने भी आक्रामक रूप धारण किया है, प्रशांत पुजारी का साथ बकायदा निभा रहे हैं। यहाँ पर पार्टनरशिप बिल्ड करने की जरूरत है और वही पार्टनरशिप की तैयारी बीच मैदान के ऊपर जारी है। तर नक्कीच चिंट्या थोडंसं बाउंड्री लाईनच्या मागे व्हायचं प्लीज, विनंती असेल. नक्कीच हातभर लांब असेल तरी थोडंसं कॉपरेट करायचं आहे, विनंती आहे. एक हात तुमचा छोटा पडेल त्यामुळे थोडंसं 2 हात घ्या. तो चलिए राजा पुन्हा एक बार गेंदबाजी मार्ग पर. इस बार ऋषि के लिए लोअर फुल टॉस गेंद आला, कारपेट खेला गया स्ट्रोक यहाँ पर जब तक खिलाड़ी के निखिल करके गेंद के ऊपर आएंगे एक रन आसानी से पूरा किया. दूसरे की मांग जरूर थी लेकिन प्रशांत पुजारी बकायदा जानते कि रिस्क लेने की बिल्कुल भी जरूरत नहीं है. यहाँ पर 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन मुकम्मल किया स्कोर कार्ड के ऊपर, इसी 1 रनों के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 22 ऑन स्कोर बोर्ड. टीम लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स कलमोली इस वक्त काफी बढ़िया पार्टनरशिप बीच मैदान के ऊपर चलती हुई, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में यहाँ पर चलती हुई किरी दूरी और बाउंड्रीज के साथ रन जुटाने की कोशिश जारी है. 46 रनों का जो अंबार खड़ा किया है टीम टीजीटी स्पोर्ट्स रोडपली ने, उस अंबार को पार करने के लिए कहीं ना कहीं संघर्ष करती नजर टीम लेट डॉक्टर एसएस सिंह. इस बार थोड़ी सी दिशा इन गेंदबाजी, व्हाइट बॉल आखिरी के सरों में 1 रनों का इजाफा. गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार राजा प्रशांत पुजारी के लिए. इस बार फिर लोअर फुल टॉस गेंद लेग साइड की दिशा में मैच दिशा देने का काम किया. देखिए ये सिलेक्शन, गैप ढूंढा, यहां पर जगह बनाई, एक आता हुआ प्रशांत पुजारी ब्रांडेड चौकार इस वक्त मैदान के ऊपर. लाजवाब स्ट्रोक, बिल्कुल मिनिमम एफर्ट मैक्सिमम रिजल्ट यहां पर बीच मैदान पर प्रशांत पुजारी के एकदम कब एक लाजवाब पारी मैदान के ऊपर खेलते नजर आ रहे हैं प्रशांत पुजारी. ये होता है पेशेंस, धैर्य रखकर गेंदबाज को जांचना, भापना, परखना, फिर उस पर प्रहार करना. इस प्रकार की बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर जारी. यहां पर हैट्रिक का मौका होगा प्रशांत पुजारी के लिए. यहां पर हैट्रिक पूरी करते हैं तो कलबुली समालोचक परिवार की तरफ से 500 रुपए की इनामी राशि दी जाएगी. लेकिन इस बार थोड़ी सी बढ़िया गेंद, डॉट गेंद कराई गई. राजा को मिलती हुई सफलता, कमबैक करने की कोशिश यहां पर, और यहां पर प्रशांत पुजारी जैसे बल्लेबाज को शांत रखा इस गेंद के ऊपर. लेकिन कब तक इस बल्लेबाज को रोकना, कब तक आपके लिए मुमकिन होगा. अगली गेंद इस बार फिर पैर का किरण लेके पीछे की तरफ गई, बबुल वहां पर उपस्थित था. मैच 1 रन, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 1 रनों के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 28 स्कोर कार्ड के ऊपर. देखिए काफी बढ़िया क्रिकेट, एक जेंटलमैन क्रिकेट बीच मैदान के ऊपर चलता हुआ. एक ही दूरी चौका के साथ किसी भी प्रकार का रिस्क नहीं ले रहे हैं, बाकायदा गैप सिलेक्शन ढूंढकर स्ट्रोक जड़ा जा रहा है. इस बार फिर उठा के खेलने की कोशिश जरूर थी लेकिन संपर्क यहां पर बिल्कुल भी नहीं अच्छा हुआ. थोड़ा सा वेरिएशन किया गया गेंदबाज के माध्यम से गेंद विकेट कीपर के दस्तानों में. वहां पर हुई ओवर की समाप्ति, अंपायर का इशारा आते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 28 रन ऑन स्कोर बोर्ड. 28 लॉस ऑफ द 1 विकेट. तो अगले गेंदबाज फिर एक बार द मैन विद द गोल्डन आर्म लखन भुईर, फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर रोडपली टीम की एक जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन यहां पे देखने को मिलता हुआ. लखन भुईर अपना वैयक्तिक दूसरा ओवर लेकर मैदान के ऊपर, टीम के खाते की तरफ से तीसरा ओवर प्रगति पथ पर. बबुल भगत बका बार बार फील्डिंग में फेरबदल करते नजर आए लेकिन प्रशांत पुजारी और ऋषि, ये जो बादल बीच मैदान पर छाया हुआ है, ये बादल रुकने का नाम नहीं लेता हुआ. इस वक्त आने वाले 18 गेंदे और जीत के लिए 18 की आवश्यकता. मेरे साथी स्कोरर योगेशी वाघ हमें दर्शाते हुए 18 गेंदे 18 की आवश्यकता. बिग बैटल
बेस्ट वर्सेस बेस्ट बीच मैदान के ऊपर चलता हुआ दोनों टीमों के बीच। एक टीम 3 मुकाबले जीतकर क्वालिफाई हो चुकी है इस प्रतियोगिता में और दूसरी टीम क्वालिफाई होने के लिए संघर्ष करती नजर आ रही है। मैदान के ऊपर 46 रनों का टारगेट सेट किया, यहाँ पर हल्के हाथों से खेला, लेग साइड के रीजन में 1 रन आसानी से पूरा किया, थोड़ा सा फंबल जरूर है, हाँ ना में करते करते दूसरा रन भी यहाँ पर चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। थोड़ा सा ऋतिक भुईर लेट हुए और जिसका फायदा उठाया दोनों ही बल्लेबाजों ने। देखते ही देखते दूसरा रन भी चुरा लिया यहाँ पर। काफी बढ़िया रनिंग दोनों ही बल्लेबाजों के बीच में। कल के देखा था हमने दीप पायरेट्स स्पोर्ट्स की तरफ से बल्लेबाजी कर रहे थे, दीप और आकिब इस प्रकार की रनिंग कर रहे थे, लेकिन आखिरी क्षण पर उस मुकाबले में हार का सामना करना पड़ा था। लेकिन एक अच्छा क्रिकेट, एक लीगल क्रिकेट खेला वहां पर दीप और आकिब ने। चलिए लखन भोईर फिनाई पर गेंदबाजी बार पर प्रशांत पुजारी के लिए। इस बार हल्के हाथों से खेला, क्रिकेट की कॉपी बुक स्टाइल में खोद के निकाला इस गेंद को। ऑफसाइड के रीजन में 25 मौजूद है, 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे, 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं। 1 रन के साथ रन संख्या 31 स्कोर कार्ड के ऊपर। लखन भोईर विकेट्स लेने में थोड़ा सा अक्षम नजर आते हुए मैदान के ऊपर कोशिश कर रहे हैं, लेकिन यहां पर सूझबूझ बड़ी बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर जारी, जिस वजह से कोई भी विकेट इस वक्त नहीं मिलता हुआ। 16 गेंदे और 15 रनों की आवश्यकता है टीम लेट डॉक्टर एस स्पोर्ट्स क्लब कोलंबोली को। तो यहां से काफी बढ़िया क्रिकेट देखने को मिला। टीजेटी टीम के सामने टक्कर देने के लिए टीम लेट एस इस टीम ने कड़ा संघर्ष किया। एक बार फिर बैट का किनारा जरूर लगी और गेंद गई डिक्लेयर जोन में, अंपायर का इशारा आते हुए 1 रनों के साथ रन संख्या 32 के पायदान के ऊपर। 32 रन ऑन बोर्ड टीम लेट डॉक्टर एस स्पोर्ट्स क्लब कोलंबोली। तो इसी प्रकार की प्रदर्शन आपको जारी रखना होगा इस मुकाबले में जीत हासिल करने के लिए। इकीरी दूरी चौके से रन जुटाए जा रहे हैं, एक सूझबूझ वाला क्रिकेट मैदान के ऊपर दिखाया जा रहा है दोनों बल्लेबाजों के माध्यम से, और इसी खेल की जरूरत भी होगी। हालांकि आप क्वालिफाई जरूर हो गए हो, लेकिन आपका मुकाबला चल रहा है तो आपको संघर्ष करना होगा। आप मुकाबले को यूं ही छोड़ नहीं सकते। एक बार यू मे सेट, आई डेफिनेटली हिट, टिट फॉर टैट। यहां पर लखन भोईर को मिलती हुई सफलता। प्रशांत पुजारी द बिग मैन बैक टू द पवेलियन। तो विनंती असेल स्वप्नीलजी यादव, तो बिल्कुल यहां से गुजारिश होगी स्वप्निल जी यादव। तो चलिए नए बल्लेबाज विकी पाटिल इस वक्त एंड टू द ग्राउंड बल्लेबाजी के लिए भेजा गया है। ड्रिंक्स पानी लेकर जाना है, पानी लेकर जाना है लोकेश। तो बिल्कुल बहुत तड़ाके की धूप मैदान के ऊपर पड़ी है। खिलाड़ियों ने ध्यान देना है इस चीज का, पानी पीते रहना है, पूरा ख्याल रखना है अपना। इस मुकाबले के बाद घोषित करने वाले हम पर्पल कैप और ऑरेंज कैप कौन होगा इसका मानकर ही आने वाला समय जरूर बताएगा। सभी खिलाड़ियों से निवेदन है कि एनर्जी ड्रिंक लेते रहें, पानी पीते रहें, कड़क धूप है, अपना ध्यान रखें। खेल महज 3 दिनों का है, लेकिन आपका शरीर उम्र भर की है, तो पानी पीते रहें। गर्मी तड़ाके की है, खुद का ध्यान रखें।
तर चला विनंती असेल पण सर सामना सुरू करायचा आहे. तर चला विनंती असेल सामना सुरू करायचा आहे. पंच सौरभ इस गेंदबाज को लाया गया है. गेंदबाज सौरभ, गेंदबाजी क्रमांक पर विकी पाटिल के लिए, लेकिन इस बार थोड़ा सा पटका हुआ गेंद, दिशाहीन व्हाइट बॉल का इशारा अंपायर का. अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का इजाफा होते हुए स्कोर कार्ड के ऊपर. इसी 1 रनों के साथ रन संख्या 33 स्कोरबोर्ड दर्शाता हुआ हमें. सौरभ पुन्हा एक बार गेंदबाजी मार्ग पर विकी पाटिल के लिए. बल्लेबाज विकी पाटिल, इस बार पटकी हुई गेंद थी, इस बार यहां पर 1 बाउंस का वॉन यहां पर किया गया. सौरभ अगली गेंद बल्लेबाज विकी पाटिल के लिए. इस बार नो बॉल करार दी गई अंपायर के माध्यम से. तो बिल्कुल यहां पर नो बॉल करार दिया अंपायर ने और फ्री हिट भी होगा. रिक्वेस्ट है बाहर से किसी भी आवाज नहीं देना है. टीम संतोष गोस्वामी रिक्वेस्ट है सर. गेंदबाजी बार पर फिर एक बार दिशाहीन गेंदबाजी, व्हाइट बॉल, थोड़ा सा महंगा साबित होता हुआ ये ओवर. 34 रन स्कोर कार्ड के ऊपर, माफ कीजिएगा 35 रन. फ्री हिट अभी भी बरकरार होगा. कहीं ना कहीं विकी पाटिल के लिए एक बड़ा स्ट्रोक्स की उम्मीद होगी. 46 रनों का पीछा करने उतरी टीम को अब मैच यहां से जीत के लिए महज 11 रनों की आवश्यकता. सौरभ गेंदबाजी मारकर फिर एक बार बल्लेबाज विकी पाटिल के लिए. इस बार लोअर फुल टॉस गेंद जरूर थी, दिशा लेना चाहते थे लेग साइड में, लेकिन वहां पर संपर्क बिल्कुल भी नहीं होता हुआ. डिक्लेयर जोन में गई गेंद 1 रनों के लिए. इसी 1 रनों के साथ रन संख्या 36 रन. अब जीत के लिए मैच 6 रनों की आवश्यकता. बिल्कुल 6 गेंदे, सॉरी माफ कीजिएगा 10 रनों की आवश्यकता होगी. 12 गेंदे और 10 की आवश्यकता. कौन होगा वो गेंदबाज जो यहां से कमबैक कराएगा टीम पीजेटी स्पोर्ट्स रोडपाली टीम को, क्योंकि यहां से थोड़ा सा समीकरण डगमगाता हुआ टीम ले टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली के लिए. 12 गेंदे 10 की आवश्यकता. तो चलिए अगली गेंदबाज ऋतिक भोईर गेंदबाजी क्रमांक पर लाए गए हैं. पहली गेंद विकी पाटिल के लिए. यहां पर काफी बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में गई. यहां से आया डॉट गेंद. इसी डॉट गेंद के साथ कहीं ना कहीं कमबैक करने का झलक दिखाते हुए ऋतिक भोईर इस वक्त विकी पाटिल पर निगाहें होंगी. 11 गेंदे
10 की आवश्यकता। ऋतिक बोईर होंगे गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाजी क्रम पर होंगे विकी पाटिल। इस बार ब्रह्मास्त्र ब्लॉकल में डाली हुई गेंद, टप्पा खाने के बाद सीधा एक बार फिर विकेट कीपर के दस्तानों में। एक डॉट गेंद। काफी बढ़िया कमबैक ऋतिक बोईर के माध्यम से देखने को मिला। लगातार 2 गेंदें। विकी पाटिल जैसे बल्लेबाज को रोक कर रखना इतना आसान नहीं होता, लेकिन ऋतिक बोईर ने एक कर दिखाया। 2 गेंदों पर 2 डॉट निकाले। यहां पर ऋतिक बोईर फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर विकी पाटिल के लिए। यहां से विकी पाटिल को अब कहीं ना कहीं कनेक्ट करना पड़ेगा, लेकिन एक बार फिर बैट का किनारा, इस बार नहीं भटकेंगे। विकेट कीपर के दस्तानों में गेंद, अंपायर की उंगलियां आसमान की तरफ। एक और विकेट का पता। विकी पाटिल बैक टू द पवेलियन। बिल्कुल काफी देर से संघर्ष कर रहे थे कनेक्ट करने के लिए, लेकिन इस बार बैट को चूपती हुई गेंद गई बबुल के हाथों में। यहां पर बबुल ने कोई गलती नहीं की, गिरता हुआ यहां पर एक और विकेट टीम लेट डॉक्टर एसएस स्पोर्ट्स का। तो नए बल्लेबाज संजोग, बल्लेबाज संजोग। अब इनके लिए रणनीति रची जाएगी। विकी पाटिल को 2 गेंदें डॉट कराएगी, उसके बाद विकेट लिया गया। समीकरण अब बदलता हुआ, जहां 12 गेंदों में 10 की आवश्यकता थी, अब 9 गेंदें 10 की आवश्यकता। इस बार बैट का किनारा लगी, क्या स्टंप्स पर लगी? नहीं, बिल्कुल नहीं, नसीब बलवंता। यहां पर थोड़ा सा मिसकम्युनिकेशन होता हुआ खिलाड़ी के बीच में, लेकिन यहां पर रन किसी भी प्रकार का नहीं मिलता हुआ। थ्रो जरूर की गई थी सौरभ गायकवाड़ के माध्यम से, लेकिन वहां पर खिलाड़ी तबरेज उपस्थित थे स्टंप्स के पीछे, बबुल के पीछे कवर करने के लिए। उन्होंने वहां पर गेंद को पकड़ा और आती हुई एक और डॉट गेंद। देखिए यहां पर कमबैक किया है प्रवीण सर। 4 गेंदें, 12 गेंदें 10 की आवश्यकता थी। 2 गेंदें विकी पाटिल को डॉट निकाली, तीसरी गेंद पर विकी पाटिल का विकेट, और इस गेंद पर एक और डॉट गेंद कराई गई संजोग जैसे बल्लेबाज को। ये वही बल्लेबाज है जो कल के दिन इनका बल्ला तड़क रहा था। मैदान के चारों कोनों पर ये स्ट्रोक्स जड़ रहे थे, उन बल्लेबाजों को यहां पर रोक कर रखा है। यहां पर टीम टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली टीम ने। ऋतिक बोईर पुनः एक बार गेंदबाजी मार्ग पर, लोअर फुटर्स गेंद अपर के सर के ऊपर से गेंद को निकाला। ऋषभ गेंद के ऊपर जब तक आएंगे, दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। इसी 1 रनों के साथ रन संख्या 37। तो बिल्कुल यहां से अब 9 रनों की आवश्यकता होगी। बल्लेबाज ऋषि देख सकते हैं अभी भी मैदान पर संघर्ष करते नजर आए। पहले प्रशांत पुजारी का साथ दिया, फिर विकी पाटिल ने साथ छोड़ा, उसके बाद आप संजोग का साथ मिला है। लेकिन ये खिलाड़ी कब तक टिकेंगे? लेकिन जब तक जितना लंबा टिकेंगे, कोई बड़ा स्ट्रोक्स जरूर इनके बल्ले से देखने को मिल सकता है, क्योंकि इनके बल्ले से भी हमने एक बाउंड्री देखी थी। दूसरी ओवर में लखन बोईर जैसे बल्लेबाज गेंदबाज पर प्रहार किया था और 4 रन जुटाए थे। ऋतिक बोईर गेंदबाजी क्रमांक पुनः एक बार तैयार। इस बार अफसर के रीजन में खेला गया हल्के हाथों से स्ट्रोक। 25 जब तक आएंगे गेंद के ऊपर, दोनों बल्लेबाजों ने मैच अपना अपना जोर बदला, 1 रन मुकम्मल किए और इसी 1 रनों के साथ रन संख्या 38। 4 ओवर की समाप्ति के बाद अब समीकरण 6 गेंदे 8 की आवश्यकता, यानी कि महज 2 ही रन खर्च किए ऋतिक बोईर ने अपनी इस ओवर में। एक काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिला और एक विकेट भी छिटकाया उन्होंने। विकी पाटिल जैसे बल्लेबाज को शांत रखा, फिर मैदान के बाहर का रास्ता दिखाया। तो बिल्कुल पानी देना है। तर चला पंच, चला टीम मीटिंग काय करायचंय बबुल? टीम टीजेटी विनंती असेल, आपण आजच पाहिलं की लखन बोईर सारखा एक चांगला खेळाडू मैदानात बाहेर झाला, अक्षरशः ऊन पडते, तडाखीची ऊन,
तो लवकर सामना संपवायचा आहे आणि आपापल्या डगआउट मध्ये येऊन रेस्ट करायची आहे, पाणी प्यायचं आहे, एनर्जी ड्रिंक्स घ्यायचे आहेत. तो बिल्कुल इस बार लखन कड़के, माफ कीजिएगा निखिल कड़के, इनके हाथों में गेंद थमाई गई है. कल के दिन में एक आक्रामकता बल्लेबाजी इनके माध्यम से देखने को मिली थी. कल लखन गोहिरी थे जिन्होंने अपना मैन ऑफ द मैच का पुरस्कार निखिल कड़के को दे दिया था. कैरी फॉरवर्ड किया था वो मैन ऑफ द मैच, डेडिकेट कर दिया था निखिल कड़के को कि 6 गेंदों में 24 रनों की एक धुआंधार पारी खेली थी उस बल्लेबाज ने. बिल्कुल. और इनामी राशि इन्होंने ली थी सिटीजन मेडिकल, इनकी सुकन्या के हाथों से इन्होंने वो ट्रॉफी और कैश प्राइज स्वीकारा था इस खिलाड़ी ने. तो चलिए यहां से जीत के लिए 6 गेंदे 8 की आवश्यकता. स्ट्राइक एंड बल्लेबाज ऋषि, सूझबूझ भरे बल्लेबाजी इनके माध्यम से देखने को मिलती हुई मैदान के ऊपर. इस बार अब क्या तो खेला कवर्स के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन गेंद गई डिक्लेयर जोन में 1 रनों के लिए. इसी 1 रनों के साथ रन संख्या 39. पहली गेंद काफी बढ़िया फेंकी गई, मजबूर किया गया उस दिशा में खेलने के लिए. हालांकि अगर वहां पर वो पेड़ या दीवार नहीं होती तो गेंद बाउंड्रीज के पास जाती, लेकिन वहां पर बाकायदा जानते निखिल कड़के कि वहां पर उस दिशा में गेंद डाला तो महज 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा. तो बिल्कुल निकल के एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर लोअर फुल टॉस गेंद थी, अंपायर का इशारा, बीमार गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी जरूर है. नो बॉल और 1 शॉट. अंपायर रिव्ह्यू शिवाय आम्ही चेक नाही करू शकत. पंच निर्णय एकच धाव आहे, 1 शॉट आणि नो आहे आता फ्री हिट. तर चला रिव्ह्यू नहीं मिलेगा. 6 रिव्ह्यू 6 नाहीये इथं पंचांनी पाहिलंय. तो चलिए निकल करके फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर फ्री हिट होगा यहां पर, लेकिन उसका फायदा संजू में उठा नहीं पाएंगे. काफी बढ़िया गेंदबाजी यहां पर, गेंद एक बार फिर डॉट विकेट कीपर के दस्तानों में गई. 41 रन स्कोर कार्ड के ऊपर. संजोग स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर ऋषि. निखिल करके पुनः एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार. संजो के लिए इस बार थोड़ी सी दूर फेंकी हुई गेंद, गेंद वहां पर गई डिक्लेयर जोन में. लेग बाइज के स्वरूप में आता हुआ अंपायर का इशारा. अब यहां से जीत के लिए 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 3 बॉल 4 रन, 3 गेंदे और 4 की आवश्यकता. अंपायर
मैच का लास्ट डिसीजन जब तक डिक्लेयर नहीं करेंगे कोई भी अंदर चेयर के लिए नहीं जाना है। यहां पर निकल करके इस बार पैड पर जरूर लगी गेंद, अपील भी की गई लेकिन अंपायर ने नकारा। यहां पर काफी तेज तर्रार भरी गेंदबाजी, गेंदबाज निखिल करके के माध्यम से 6 गेंदे 8 की आवश्यकता थी। अब समीकरण 2 गेंदे और 3 की आवश्यकता। दोनों ही गेंदबाज ने काफी प्रभावशाली गेंदबाजी की। 10 रनों की आवश्यकता थी 12 गेंदों में, लेकिन अभी भी 2 गेंदे और 3 की आवश्यकता। तो यहां पर काफी अहम गेंदबाजी यहां पर दोनों ही गेंदबाजों के माध्यम से देखने को मिली। महत्वपूर्ण मुकाबला है टीम टीजेटी के लिए, ये बाकायदा जानते हैं और क्षमता है इन दोनों खिलाड़ियों में कि इस मुकाबले में पलटवार कर सके। ऋषि के बल्ले से क्या इस बार कोई बड़ा माइटी हिट आएगा, लेकिन इस बार चालाकी से हल्के हाथों से खेला गया। जब तक खिलाड़ी आएगी गेंद के ऊपर दोनों बल्लेबाजों ने महज अपना अपना छोर बदला और 1 रन मुकम्मल किया स्कोर कार्ड के ऊपर। अब यहां से समीकरण 1 बॉल 2 रन, कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है। तो चला 1 चेंडू 2 धाव। तर चला पंच सामना सुरू करायचा। 1 चेंडू 2 धावा। विनंती असेल स्पीडअप करायचं है, थोड़ा सा स्पीडअप करायचं है। 1 बॉल 2 रन। संजोग के हाथों में बल्ला है, निखिल के हाथों में गेंद। कौन बाजी मारेगा इस मुकाबले में? इस मुकाबले में अगर टीजेटी जीतती है तो कहीं ना कहीं एक सेफ जोन क्वालिफाई हो जाएगी इस मुकाबले के लिए। आखिरी गेंद, 1 बॉल 2 की आवश्यकता। यहां पर संजोग, लाजवाब गेंद। यहां पर इस मुकाबले को जीत लिया टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली टीम ने। ये देखिए, ये खुशी का इजहार करते हुए बबुल, और वो भी क्यों ना, क्योंकि 12 गेंदे और 10 की आवश्यकता थी। आखिरी क्षण तक लड़े, संघर्ष किया और टीम लेड डॉक्टर एसएस को पहले हार का मुंह देखना पड़ा इस प्रतियोगिता में। देखिए सर, क्या लाजवाब खेल दिखाया यहां पर टीजेटी टीम ने। आखिरी क्षण तक संघर्ष किया और इस मुकाबले में जीत हासिल की।